कात्रीची गोष्ट इथं कशाला आली? मला असं वाटलं तिथं जो तुम्ही अर्थ काढला तोच अर्थ तुम्ही इथे काढाल, म्हणून मी कनाल कात्रीचं नाव घेतलं. मला असं वाटतं तुम्हाला मिरची लागली, तुम्हाला तुमची आग झाली. मग मला सांगा कनाल कात्रीचं नाव का घेतलं? तर कनाल कात्रीचे उत्तर दिलं तर इथं काऊन दिला मग तुम्ही? कनाल कात्रीची गोष्ट कनाल कात्रीच केली, बरोबर आहे भाऊ? कनाल कात्रीची गोष्ट कनाल कात्रीच केली, तिथं दिलेलं उत्तर तुम्ही इथं काऊन दिलं? मग तुम्हाला कनाल कात्रीच्या नावानं राग आहे ना? आणि तुम्ही म्हणता मी चिलून शायरी करत नाही, मी हसून शायरी करतो. मला सांगा ठेकेदार म्हणतील तसा कार्यक्रम होईल का तुम्ही ठेकेदार आहात? सुरबाबाई तुम्ही ठेकेदार आहात का या कार्यक्रमाचे? तुमच्या मताने कार्यक्रम करू दोन गाणे म्हणाले होते का? ना होऊ करायला का फरक पडून राहिला? माणिक शाहीर बोलायचं शाहीर ते सिंगल गमती करते, तुम्ही सिंगल गमत करता का? तुमची सिंगल गमत आहे का? अरे आतापर्यंत किती फेऱ्या झाल्या? 3 फेऱ्या झाल्या, हा 4था फेरा आहे, बरोबर आहे भाऊ? 3 फेऱ्यामध्ये 3 पाठ काढले असते, आतापर्यंत 10 समाधा वाजले असते का नाही? बरोबर आहे? केवढं गाणं पडलं तुमचं? हे गाणं केवढ्याचं पडलं तुमचं? हा या गाण्यामध्ये प्रबोधन आहे, वहाल्या तुमची भाषा. मग आता कम चिडला तुम्ही? पाठल्या करत तुम्ही काय करत? तुमच्या फेल आलं, तुम्ही शायरी करताना मी नाही काढलं, तुम्ही करायला पाहिजे होतं. ते सगळे पाच बसतील, तुम्हाला म्हणतील बंद करा, झालं बंद करा म्हणतील, तो त्यांचा प्रश्न आहे. अर्ध्या तासाची वेळ तरी भाऊ, अर्ध्या तासातली प्लॅटिंग कसं करील, गाणं कसं करणार? उद्या समजा आम्ही पाठ काढलं, ठेकेदार म्हणले भाऊ तुमचा वेळ संपला, गेलं पाठ, काही अर्थ आहे का त्याला? अरे ठेकेदारच म्हणतील का भाऊ आता खूप झालं, आता तुम्ही एक पाठ काढा दोघे, बरोबर? त्यांच्या मताला घ्या ना. पैसे तुम्ही देणार का मला पैसे कोण देईल? ठेकेदार देतील, तुम्ही देणार का? तुमच्या मताला कार्यक्रम करू. अरे तुमची बोल भाषा चांगला आहे, मारूंगी ज्ञान से और मरेगा जान से. मला सांगा या बाईचं गाणं म्हटलं नाही ना? मारूंगी ज्ञान से मरेगा जान से, बाईचं गाणं. मला सांगा ज्ञानाच्या बरानं कोण कोण मेले? तुम्ही ज्ञानाचा बाण करणार आहात ना, तुम्ही कसा मरणार आहे? जान से म्हणजे जीवानं, बरोबर आहे? ज्ञानाचा बाण केल्यानं जीवानं मरतात माणसं. गाणं होय का होय? मस्ताना पोखर बत्तासा त्याचा विचार केला का तुम्ही? बस लोकांनी बोलता येते कमाला, आम्ही रागायला येत मॅडम, आम्ही तर आलो रागायला, तुम्ही बोलले तुम्हाला कशाला राग येते म्हणून सांगता मला राग नाही येत. ठीक आहे, नक्कल व्हायला पाहिजे म्हणते, ठीक आहे. आला माझं जे गाणं होतं ती वस्तू धावशील तर मी होल लावतो, काही कारण ते पाहिजे दिमाग टाईमपास शायरी म्हणते. नवरा म्हणते बायको विधवा होते, तर नवरा म्हणते बायकोचा विधवा पण पाहत नाही म्हणते. मी मेलेल्या नवऱ्याची गोष्ट केली का भाऊ? मेलेल्या माणसाची गोष्ट केली का? कोणता माणूस मेल्यावर बाईची वस्तू पाहत नाही म्हणून हे बोललो का मी? अरे जिवंतपणाची गोष्ट करून आलो मी, जिवंतपणाची. आणि नवरा एकदा मेला, मग बायको विधवा झाली, तो मेल्यावर कसं काय पाहिली येईल कोणाला समजते? हे काय मोठी गोष्ट आहे? हे बोललो का मी? हे विचारलं का तुला? मस्त आहे तू घाल माकड कोणी का उभी होतं?
वा रे वा, तसा बरोबर मी घालू का? बरोबर शायरी करू का? मग तुलाही बरोबर घाला लागलं नाही का? तुम्ही बरोबर तू का साडी घातली तर वा मस्त, ठीक आहे, काही हरकत नाही. मला म्हणते कमजोर समजतात म्हणते. हा ठीक आहे, तो देतो आता गाणं म्हटलं बाईनं आणि त्याला कायच्या काही दिलं आधार लावून. हे म्हणजे सांगतो, ते म्हणजे सांगतो, बस तो सांगतोच काम आहे. तू नको सांगू, काही सांगू दे, मी सांगत नाही का म्हणते. मी आपल्या बुद्धीप्रमाणे जे जपलं ते सांगतो, तर मी जे जपलं ते सांगतो. तुला काय ठेका आहे का माका? तू काही सांगशील? वा रे वा, माना जपलं. तुमच्याकडून मला अपेक्षा आहे, माकडूनच कायची अपेक्षा आहे बा? नाही, मी कोण लागतो? मागून तुम्ही मोठे आहे मापेक्षा, तर तुमची प्रॅक्टिस जास्त आहे. ते ठुल्यात गेले प्रॅक्टिसला प्रॅक्टिस. हे तर स्टेजवर आहोत तर बरोबरचे शायर बरोबर भाऊ. स्टेजवर उभी आहोत तर दोघंही बरोबर शायर. मी तुला म्हटलं का तू 3 दिवसाची आहे का 2 दिवसाची आहे बरं? तुला काय झालं? हे 25 वर्ष झाले ना 30 वर्ष झाले? कमाल आहे. तुम्ही सांगा म्हणते हा, आणि मी आपल्या बुद्धीप्रमाणे सांगी. वा रे वा, दुकानदाराला त्याच्या पोराला यारे धोत्राचं उतावलं. याले बेदम झोडपलं असंही म्हणू शकत होतीस तू नाही का? दुकानदारानं त्याच्या पोरानं बेदम झोडपलं नाही का? मागलं असंही म्हणू शकत होतं. पण तुला जाणून म्हणायचं आहे का याने धोत्रात उतरलं नाही का? म्हणजे हा शब्द शायराला लागला पाहिजे, पण मला लागत नाही. काहून का? मी ते धंदेच करत नाही का? एकदा धोत्र कसलं का मी पुन्हा करत नाही. मी जातोच नाही. पाहिलं का मला जाता नाही का? एखादा माणूस जेव्हा त्या धोतर कसलं मग ते कामं धोतर सोडल्यावर पुन्हा तवरीक नाही, तवरीक पंजामा घालत नाही, तवरीक मी जातच नाही तिकडं. समजला करतो मी कसं धोतर बंद करणार? याचा अर्थ मला ते गाणं लागू नाही. तू या जिल्ह्यामध्ये कोणाला मुतवलं तर त्याला पाच बघतो आणि त्याला विचारतो कोण तो मुद्दा होता नाही का, आणि कोण तो पोरलं होतं आणि ते काल नदी नाले भरले, त्याच्या मुतानं काल घर वाहून गेले मध्ये हुशा बोल.
मीना मी मग तुला सोडणार नाही मग तू बोललो ठेकेदारा सगळं समजलं का आणि पैसे तुलाच मागी कुछ गीत लबों पे सजते हैं कुछ गीत लबों पे सजते हैं कुछ साज दिलों में बजते हैं ते ठेकेदार आहेत ना तू आहेस मला का करायचा मला जेव्हा करायचं वाटत तेव्हा मी खाली नाही का दम है तो हमें पहा सकाळी अरे नहीं तो फिर बरत हा सकाळी मैदान में क्यों आई छक बहार मैदान में क्यों आई छक बहार मैदान में क्यों आई छक बहार Let's go.
वेळा म्हणून झालं. समजलं काय? तुला माहिती आहे मिनिंग काय आहे, अर्थ काय आहे? झक म्हणजे मच्छी होते आणि भाड म्हणजे आग होते. जसं मराठीमध्ये भोक म्हणजे छिद्र होते, पण काही लोकांना राग येते, भोकच सांगते. मराठी भाषा आहे, वाईट नाही आहे त्याच्यामध्ये, होतं तर पहा. म्हणून तर म्हणतात नाकाविले मोती न अर्थाविले मोती वाचू नये. बरोबर आहे? अर्थ करावं लागते माणसाला, वाईट नाही. झक मारली मग तुलाही म्हणत नाही मी. सम्राट अशोकाच्या सैन्यामध्ये एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीचं नाव होतं नारायण, आणि तो त्या सैन्यामध्ये असताना युद्धामध्ये मरण पावला. आणि तेव्हा परंपरा होती, नवरा मेला का बायकोला सती जायचं. नवरा मेला म्हणजे बायकोला सती जायचं, त्यावेळेस परंपरा होती. तर त्या नारायणची साली होती, साली म्हणजे बायकोची बहीण, तिचं नाव होतं अवंतिका. ते गेली सम्राट अशोकाकडे आणि अशोकाला म्हणते तुम्ही म्हणते राजे आहात, म्हणते आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये नवरा मेला की बायकोला शरण जावं लागतं, सरणावर जळावं लागते, हे प्रथा आहे म्हणते, सती प्रथा. तुम्ही बंद करा, कारण माझा जो भाटवा आहे तो तुमच्या सैन्यामध्ये मरण पावला. आता म्हणते महा बहिणीला त्याच्या सरणावर जळावं लागेल आणि मी ते पाहू शकत नाही, तुम्ही राजे आहात, तुम्ही म्हणते हे प्रथा बंद करा. सम्राट अशोक म्हणते बाई हे काही खेळाच्या गोळ्या नाही होत, एका दिवशी प्रथा बंद होईल. समजलं का? मी राजा जरी या, पण त्यासाठी मला जन्मत तयार करावं लागेल, नाही का? जन्मत तयार करावं लागेल, तेव्हा कुठे हे प्रथा बंद होईल, असं नाही होत. तो नाही ऐकला, म्हणून हे अवंतिका त्याच्या समोर तलवार घेऊन उभी झाली आणि त्या दोघांचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये तो सम्राट अशोक तिला म्हणते अरे म्हणते दम है तो पास कर, नाही तो फिर बर्दाश्त कर. जे प्रथा आहे त्या प्रथेला तुझ्या बहिणीला समोर जावं लागेल, तुला ते बर्दाश्त करायला लागते. बर्दाश्त काय झाली झकमा नाही का? म्हणे मग माशील युद्ध कर, नाही का? माशील युद्ध कर. पण तिला तलवार तर घेतली हाती, लढत नव्हती. त्याला म्हणे प्रथा बंद कर. प्रथा अरे तुला तलवार उचलली ना तर मावर वाळ कर, मावर वाळ कर, नाही वाळ मग करीन, पहिले पण हे प्रथा बंद कर. आणि म्हणून तर सम्राट अशोक म्हणते तलवार काय घेतली मग हाती भात झोकाले, तलवार काय घेतली, तुम्ही लढायचं झालं तर माशी लढाई कर, पण प्रथा काही एका दिवसात बंद होत नाही, ते पण प्रथाच बंद कर. आणि
तो सुनो भाई, माना के नारी रतन की खान है, पर बगैर पुरुषों के हुई का संतान है। बिना माणसाने बोलून झाले का? झाले का? नाही म्हणजे माणसाचं तेवढं शब्द नाही का नाही? हो, एवढंच आहे का तुम्ही 9 महिने 9 दिवस वागवता? एवढंच आहे का नाही? पण बापाला जन्म भरण्यासाठी कष्ट उपसा लागते। बापाचं महत्व कधी नाही। माना के नारी रतन की खान है, पर बगैर पुरुषों के हुई कहाँ संतान है। तू अपने आप को समझती कापा टेपा की गठान है, तो तुझे भी खोलने वाला ये नागपुर का पठान है। तू अपने आप को समझती कापा टेपा की गठान है, तो तुझे भी खोलने वाला ये नागपुर का पठान है। हम भी दुश्मन को कभी कम नहीं आते, हम भी दुश्मन को कभी कम नहीं आते। शायरी तो हम भी भाग नहीं जोगते, हम भी शायरी करते, हम भी शायरी करून राहिलो। समजलं काय? वाईटचं बोलत नाही तुला, कोणता शब्द वाईट बोललो सांग, वाईट बोलणारच नाही। आणि बोलील कोणत्या गोष्टीचा त्याचा आधार देईल मी, वाईट अर्थाने तुला बोलणार नाही। ऐकून घे शेरशायरी, वाईट अर्थाने तुला मी बोलणार नाही। सागराची उपाधी तुला जगातल्या मापानं तोडणार नाही, नाहीतर काटा तर माझ्या जेवढा आहे, काटा तर माझ्या जेवढा आहे, तो तुला मी टोचणार नाही। आणि गलतीनं कधी टोचूनच गेला तर खबरदारी घेईल का तो तुला पोचणार नाही। म्हणजे काटा तर लागेल पण आगाई होऊ देणार नाही, समजलं का? म्हणजे बोलीन जरूर पण तुला वाईट वाटू देणार नाही, असं त्याचा अर्थ आहे। आता पण मन त्या दिशा वाली तुला काठा मोडमाड करीन तर असं करीन, बाई मी तो काठा नाही म्हणत, मी तो काठा नाही म्हणत, समजलं का? शब्दाचा काठा, शब्दाचे वार नाही का? तुझं समजलं ज्ञानानं मारी नाही का? तसं माझे शब्दाचे काठे, मी कुठले काठे आणणार बाबूजी या ठिकाणी? ऐक काय म्हणतो। नवऱ्याला धावत नाही किंवा नवरा पाहू शकत नाही वगैरे वगैरे बाई जवळची वस्तू म्हटली। तू म्हणते नवरा मेल्यावर बायकोचा विधवा, पण नवरा पाहू शकत नाही। आणि नवरा तर मेला, मग तो काय पाहणार आहे? मेल्यानंतर काय पाहणार आहे? नवरा लोक पाहतात ना ही विधवा झाली म्हणून। आणि इथं लोकांचा नवऱ्याचा काय संबंध आहे? मी जिवंतपणातल्या गोष्टी करताय, तुला एवढंही करत नाही। अरे कॉमन सेन्स आहे, कॉमन मोठी गोष्ट नाही, सामान्य गोष्ट आहे। माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही समजली का तू? समजलं वगैरे सगळं, पण तुला असं वाटलं तर घाई लग्नाची सकाळी काय सांगू? सांगू
माणूस बायकोचा विधवा पण पाहू शकत नाही, हे तर साऱ्या लोकांना माहित आहे. समजलं काय? मी एवढे लोक या ठिकाणी प्रत्येक माणूस विचारात पडला असं कशा पहिले कोणती वस्तू असेल रे शाहीर म्हणते का फागत झाला शाहीर त्यामुळे अजून बायको नाही दाबत म्हणते आणि बाई आणि तू तर बाई असं तुला साऱ्या गोष्टी माहिती का? ठीक आहे, सोळा शिंगारातही त्याचा पत्ता आहे त्या वस्तूचा. तो नवरा रोज जात होता पण दुकानात बोलून गेला पण त्याला नाही भेटली. संतांच्या मेळ्यामध्ये एका भक्ताने ती वस्तू गवसली. मी बोललो ना आपल्या गाण्यामध्ये, मग थोडस दिमाग लाव. मी काय म्हणतो म्हणून त्याच्यावर तू थोडासा निष्कर्ष करायला पाहिजे होता. लहानशी गोष्ट आहे, लहानशी बाई, लहानशी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट नाही, पण तुला दिमाग त्यातमध्ये तुला कल्पत चालतं ना, मी तरी का करू त्या गोष्टीने असं नाही होईल भाई. समजलं का? हो सांगितले टांगे असं नको करू. ऐक